मंडळी नमस्कार। आज अकोली तालुका देवळी जिल्हा वर्धा इथे पीक पाहणी करण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि सोबत आहे माझ्या रोहिभाऊ बोगेकर यांची ही शेती आहे। मंडळी यांच्या शेतीचं एक वैशिष्ट्य म्हणजे आज इतका मोठा पाऊस झाला आहे वर्धा जिल्ह्यामध्ये, या देवळी तालुक्यामध्ये, तरी पण आजही क्वालिटी पाहतो म्हटलं तर अतिशय सुंदर आहे आणि 3x1 ची यांची पावली लागवड आहे। बोंड पाहतो म्हटलं दादा इथे दाखवू शकते तर असे 10-12-15 10-12-15 20 25 पर्यंत असे बोंड लागलेले आहे। आज कोणतेही जरी झाड पाहतो म्हटलं तरी हे इथे असे 20-25 बोंड लागवड झाली इथे दिसत आहे। हे इकडे दाखव, आता इथे पाहतो म्हटलं तरी असे बुडापासून 20-25 पर्यंत असं बोंड लागलेलं आहे। आणि मंडळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये जे अति पावसामुळे कंटिन्यू सततच्या पावसामुळे बारीक बोंडाची गळ आणि पातेगळ झाले आहे। कपाशीचे शेत आज बऱ्याच ठिकाणी पाहतो म्हटलं तर कपाशीचे झाड असे भोंगडल्यासारखे झालेले आहे, ज्याच्यामध्ये पात्या सुद्धा बऱ्याचशा राहिलेल्या नाही। पण याच्यामध्ये जर पाहतो म्हटलं तर 15-20 बोंडाची सरासरी तर आहेत झाडाच्या वयाप्रमाणे आणि याचा शेंडा चालू आहे। शेंडा जो आहे अजूनही याला व्यवस्थित चालू आहे आणि आपण पाहू शकता याला तेजपणा खूप आहे, फुलं सुद्धा बऱ्यापैकी इकडे उमललेले दिसत आहे, म्हणजे समाधानकारक चित्र इथं दिसत आहे। भाऊ इथे अगोदर मागच्या वर्षी पीक कोणतं होतं तुमचं? सोयाबीन होतं आणि त्याच्यावर गहू घेतला, त्याच्यानंतर आता हे कपाशी आहे। मंडळी पिकाच्या फेलपालटीचा खूप फरक पडतो कपाशीच्या उत्पादनामध्ये किंवा कोणत्याही उत्पादनामध्ये पिकाची जर फेरपालट केली तर कुठंतरी आपल्याला उत्पादन हे चांगल्यापैकी येते। याला खताचे डोस किती झाले असेल भाऊ? 3 झाले। त्याच्याचमुळे इथं कुठंतरी हे ताकद या झाडाला चांगली आहे आणि एवढ्या मोठ्या जर जमिनीचा प्रकार जर पाहतो म्हटलं भाऊ तर थोडासा हलक्यामधूनच येतो। हो तरी पण माल चांगला पकडलेला आहे, तेजपणा खूप आहे आणि रोगराई असं काही खूप दिसत नाही याच्यावर, तुडतुड्याचा अटॅक नाही। पांढरी माशी एकट थोडीफार आहे, तो तर नेहमीचाच विषय आहे। पांढरी माशी हे 100% कधीच कंट्रोल होत नाही, कितीही औषधं आपण मारले, रोजचे जरी फवारणी करत गेलं तरी पांढरी माशी कंट्रोल होत नाही। फक्त थोडंसं प्रोलॉंग आपल्याला करणं असते, थंडी पडणं चालू झाली का आपोआप अटॅक हा कमी होऊन जातो। तर सध्याच्या कंडिशनमध्ये पीक खूप छान आहे। भाऊ काय सांगाल एकंदरीत यावर्षी कपाशीच्या पिकाबद्दल, कपाशीच्या शेतीबद्दल? कपाशीच्या पिकाबद्दल मग मला लागतं तशी व्हरायटी नाही आहे। हा 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 माझ्या हिशोबाने कसं आहे, मी 10 क्विंटल 12 क्विंटल एकरी। हो बरोबर आहे ना। याला कारण काय असलं पाहिजे? पाऊस खूप आहे, त्याच्यामुळे मंडळी घाबरून जायचं कारण नाही। भाऊ तुम्हाला पण सांगतो, आज समजा इथे 4-5 क्विंटलचे बोंड तयार आहे, परंतु याला आता युरिया वगैरे थोडासा फेकल्यानंतर पुन्हा याला अजून चांगली ग्रीनरी येईल आणि हा शेंडा अजून चालू राहील आणि तुम्हाला स्कोप आहे। ज्यांच्या कपाशी एवढ्याला झाल्या आहे 10-12 बोंड आहे त्याला तेवढा स्कोप राहिला नाही, परंतु तुम्हाला अजून स्कोप आहे। झाड हे मोकळं आहे, कारण याच्या अगोदर तुम्ही वाढ थांबायचे औषध मारले होते का? मॅजिक प्लस किती वेळा मारले? एक वेळा मारले, त्याच्यामुळे कुठंतरी हे व्यवस्थित राहिलं आहे। आणि इथून आता युरिया वगैरे दिल्यावर पुन्हा शेंडा काढते आणि त्याच्यावर 20-25 बोंड पुन्हा वरतं झाडाला येतेच, त्याच्यामुळे तुम्हाला जे अपेक्षित आहे 10-12 क्विंटल तेवढं होणंच आहे। आणि मंडळी तुम्ही पण घाबरून जाऊ नका, हिंमत सोडू नका। कपाशीला जे काही असेल, आज 5 बोंड असेल, 10-15 बोंड असेल, 20 बोंड असेल, पण अजूनही वेळ गेलेली नाही, कारण कपाशी ही याचं जे वय आहे हे आपल्या हातामध्ये आहे, त्याचं वय वाढवणं। आज पावसाळा चालूच आहे, जमिनी ओल्या आहे, पुढं पण पुन्हा पाऊस सांगितलेला आहे। ज्या शेतकऱ्यांच्या कपाशी पिवळसर वाटत असेल, कारण काय झालं की यावर्षी जरी तुम्ही आता 3 डोस दिले भाऊ तरी पण कंटिन्यू पाऊस राहिल्यामुळे ते पाहिजे असे मानवले नाही, बरेचसे खतं हे लिचिंग झाले, वाहत गेले। आणि अशा परिस्थितीमध्ये जर असंच आता पीक समजा तुमचं तर खूप छान आहे, पण बऱ्याच ठिकाणी आता मंडळी पिवळसर पडलेले आहे पिकं, ज्याला नायट्रोजनची खूप आवश्यकता आहे। मग आतापर्यंतचा खर्च तर भरपूर झाला, पण अजून हिंमत सोडू नका। हत्ती गेला शेपूट राहिलं अशासारखं थोड्याफार प्रमाणात आता युरिया जो आहे तो युरिया तुम्ही एकरी 1 बॅग शेतामध्ये असा पोट्यामध्ये फेकून द्या। जमिनीमध्ये ओल आहे, पाऊस येणं चालू आहे, दड पण पडते, तो युरिया मानते आणि 8-10 दिवसात कपाशी ही हिरवी येते। आता युरियाचा शॉर्टेज आहे, त्याच्यामुळं कुठंतरी जर नॅनो युरिया नॅनो DAP मिळत असेल तर त्याची जर फवारणी केली तर त्यानं सुद्धा वरून डायरेक्ट युरिया मिळून जातो। आणि मंडळी झाड हिरवं ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। जितकं आपलं पीक हिरवेगार राहील तेवढं प्रकाश संचलनाच्या क्रियेद्वारे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, म्हणून याला आज पिवळसर शेड आलेला आहे बऱ्याच ठिकाणी, तर त्याला युरियाची तुरंत आवश्यकता आहे आणि युरिया नितांत गरज आहे युरियाची। मग तो जमिनीतून द्या किंवा फवारणीद्वारे नॅनो युरियाद्वारे द्या,
युरिया मात्र याला नायट्रोजनची खूप आवश्यकता आहे. झाड हे हिरवं पडलं, थोडासा हा 10-15 दिवसाचा पाऊस पाण्याचा पिरियड गेला, थंडी पडणं सुरू झाली की कपाशी पुन्हा शेंडा काढते आणि त्याच्यानंतर त्याला पुन्हा 15-20-25 बोंड आपल्याला येते. कारण आपल्या भागात भाऊ पाहतो म्हटलं तर 2.5x 3x1 अशाच लागवडी आहे आणि त्याच्यामध्ये मुळे झाडाची संख्या खूप आहे. एका झाडाला आपल्याला 25-30 बोंडाची आवश्यकता आहे. आज 10-15 आहेत, अजून 10-15 पाहिजे आहे. तर ते फक्त आता त्या झाड जे करंट सोडून राहिलं तर हा करंट तुटला नाही पाहिजे. जर आपण युरिया दिला नाही किंवा नायट्रोजन युक्त खतं वरतून फवारले नाही तर पिवळसर जर झाड राहिलं त्याची ताकद कमी होऊन जाते. जसं आता हे झाड आहे, ह्या झाडाला आता शेंड्यापर्यंत इथं बोंड हे येऊन राहिलेले आहे. आता हे बोंड आता याचे हे पकडलेले आहे आणि याला जर आता खत भेटलं नाही हे झाड थांबून जातील आणि वय संपून जाईल. पण याला जर आपण युरिया देत गेलो, अजून 1-2 वेळा जर युरिया फेकत गेलो तर हिरवं राहतील आणि झाड पुन्हा शेंडा काढेल, पुन्हा वाढेल आणि भरपूर असं उत्पादन, समाधानकारक उत्पादन येईल. बिलधास्त तुम्ही मनातून काढून टाका किंवा आता इतका मोठा पिरियड झाला, आता दिवाळी जवळ येऊन राहिली आणि कपाशीला 10-12 बोंडा आहे, कसं होईल काय होईल, काही होत नाही. हा माझा पण अनुभव आहे, तुमचा पण अनुभव आहे. फक्त याला नायट्रोजनयुक्त खतं फवारणीतून द्या किंवा जमिनीतून युरिया फेका, झाड हिरवं ठेवा आणि बुरशीनाशकाचे आणि रसशोषण करणाऱ्या किडीचे फवारणी घ्या. बिलकुल कापूस पिकतील म्हणजे पिकतील. तर मंडळी, हे होतं अकोली या गावातून रविभाऊ बोगेकर यांच्या शेतातून हे पीक पाहणी. पुन्हा भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.